बिबट्याच्या हल्ल्यात चांदवड तालुक्यातील भडाणे गावातील शेतमजुराचा जागीच मृत्यू. चांदवड तालुक्यातील अत्यंत दुर्दैवी घटना. तालुक्यात पहिल्यांदाच बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू. सविस्तर वृत्त असे की चांदवड तालुक्यातील रायपूर भडाणे शिव रस्त्यावर रात्री 9:30 वाजेच्या सुमारास सचिन आयर आपल्या गाडीवरून घरी जात असताना त्यांना अचानक रस्त्यावर रक्त दिसले. त्यांनी गाडी थांबवली असता झाडांमधून कसला तरी आवाज आला म्हणून त्यांनी गाडीच्या लाईटाचा प्रकाश करून बघितले असता त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी आवाज देऊन परिसरातील नागरिकांना बोलवले. तदनंतर त्या ठिकाणी रामदास अहेर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले निदर्शनास आले. सदर घटनेची माहिती रघुनाथ सुखदेव वाघ यांनी पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांना दिली. या सदर घटनेची माहिती पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांनी वन विभागाला कळवली असता घटनास्थळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन पंचनामा केला व मयत रामदास अहेर यांचे शव चांदवड येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती भागवत झालटे यांनी दिली. आम्ही 4 जण आलो 2 गाड्यांवर बॅटरी वगैरे घेऊन आलो. मी आणि गोपाल मी तर आम्ही थांबलो तिथं नव्हती वरती ओढलेलो होते. वरती खरखर जाताना इथं होते. हो जाताना खाली होती आणि आलो तर मग वरती होती बॅटरी. आम्ही चमकवली बॅटरी वगैरे आणली होती. बॅटरी चमकवली आमच्या 4 दिवस मान वगैरे अशी वळवली. आम्ही घाबरलो लगेच. आम्ही हो त्यांच्या वरती होते. आम्ही जोरात डायरेक्ट गाड्या काढल्या तशी घरी गेलो. घरी गेलो मोठी गाडी हो इथं स्वतःच्या घरी गेलो. 4 पण आम्ही तिथं जोरात गाडी लावल्या आणि 4 व्हीलर घेऊन लगेच आलो. इथं आलो इकडं लगेच बॅटरी वगैरे होती आमच्याकडे. बॅटरीने बघितलं तर मग बिबट्या तिथून गायब झाला. तिथं पडलेली होती तिथं खाली. तर आम्ही यांना कॉल केला लगेच.